श्री श्री सद्गुरू बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्ट तर्फे देण्यात येणारा यंदाचा मातृशक्ती पुरस्कार अलका इनामदार यांना प्रदान करण्यात आला। श्री 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 सद्गुरू बसवारूढ महास्वामीजी मठात सोमवारी मठाधिपती श्रो. ब्र. श्री शिवपुत्र महास्वामीजी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। याप्रसंगी व्यासपीठावर परमपूज्य जडेसिद्धेश्वर महास्वामीजी, सुधीर इनामदार, मातोश्री प्रांजलमा शिवपुत्र आप्पाजी, ज्येष्ठ समाजसेवक ब्रिजमोहन फोफलिया, मठाचे विश्वस्त सतीश कुलकर्णी उपस्थित होते। यावेळी नेपाळ येथील रुद्राक्षांची माळ, मानपत्र, मानाची शाल, पुष्पहार घालून अलका इनामदार आणि सुधीर इनामदार यांचा सन्मान करण्यात आला। अलका इनामदार म्हणाल्या, जेव्हा जेव्हा समाज गलितगात्र झाला तेव्हा स्त्रियांनी खंबीरपणे उभे राहून समाजाचे रक्षण केल्याची कित्येक उदाहरणे आहेत। आधुनिक काळात स्त्रियांनी बौद्धिक युद्धात सहभागी होण्याची गरज आहे। समाज परिवर्तनासाठी स्त्रियांनी पुढाकार घेतला तर समाजातील दुष्प्रवृत्तीचा नाश होऊ शकतो। हिंदुत्वाचा विजय जगभरात होण्यासाठी महिलांचे योगदान आवश्यक आहे। त्याकरिता राष्ट्रसेविका समिती कार्यरत आहे, असेही अलका इनामदार यांनी सांगितले। मठाचे विश्वस्त सतीश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले। सुवर्णा कल्याण शेट्टी यांनी सूत्रसंचालन तर गिरीश गोस्की यांनी आभार प्रदर्शन केले। श्री श्री बसवारूढ स्वामींच्या ह्या मठामध्ये रुद्र स्वाहाकाराच्या निमित्ताने आज मला जो सन्मान देण्यात आला त्याकरता मी ह्या मठाची अत्यंत ऋणी आहे, कृतज्ञ आहे। हा स्त्री शक्तीचा सन्मान आहे आणि या निमित्ताने मी स्त्री शक्तीला आवाहन करू इच्छिते की आज समाजामध्ये जे काही घडते आहे ते असे का घडते आहे ह्याचा आपण विचार करावा। आपल्या मुलांना योग्य ते संस्कार द्यावे। केवळ मुलींना सद्गुणी बनवून चालणार नाही तर मुलांच्या मध्ये सुद्धा स्त्रीकडे माता स्वरूपामध्ये पाहावे अशा प्रकारचा संस्कार देण्याची आज गरज आहे। नाहीतर या अशा घटना ज्या रोज आपल्या कानावर येत आहेत त्याच्या पाठीमागचं हेच कारण आहे की आपण कुठेतरी चुकतोय, एक आई म्हणून आपण कुठेतरी चुकतोय, म्हणून असे दुर्मतीचे लोक आज जगामध्ये उत्पन्न होत आहेत। तर अशी दुर्मती कोणालाच न हो, सर्वकडे या दुर्मतीचा नाश हो, दुराचाराचा नाश हो आणि सर्व सज्जन शक्तीची वृद्धी हो अशी इच्छा मी या निमित्ताने व्यक्त करते।